हॅलो मित्रांनो, फायनली देवबंद 2 चे जे बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे ते 100 करोडच्या वर झालेलं आहे। आता देवबंद 2 चे जे बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे ते कशामुळे एवढं झालेलं आहे आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आता चांगले चांगले प्रोजेक्ट्स येत आहेत आणि मूवी सुपरहिट पण होत आहेत। जसे की आपली तुंबाडची मंजुळा आली, तिने पण तिचं बजेट फक्त 6 करोड रुपये आणि तिने 15 करोड रुपये नेट आणि वर्ल्ड वाईड 17 करोड रुपये कमावले आहेत। तर बॉक्स ऑफिस कलेक्शन खूप चांगले होत आहे मराठी मूवीजचे। आणि त्याचप्रमाणे देवबंद 2 मध्ये एक प्लस पॉइंट आहे की श्री स्वामी समर्थ यांच्यावरती ही मूवी बनलेली आहे आणि शेतकऱ्यांची स्टोरी याच्यामध्ये दाखवलेली आहे। शेतकरी ज्या फेसमधून जातात, शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम होतो ते सगळं या मूवीमध्ये दाखवलेलं आहे। त्यामुळे ही जी मूवी आहे ही मूवी प्रेक्षकांना खूप पसंत आली आणि एवढा प्रतिसाद मिळाला की 100 कोटीच्या वर याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता जाणार आहे। आता याचे जे डायरेक्टर आहेत प्रवीण तरडे सर, हॅट्स ऑफ त्यांना की ते जे मूवीज बनवतात ते रिअल इन्सिडेंटवर बेस किंवा रिअल जो प्रॉब्लेम माणूस फेस करतो त्याच्यावरती असतात। जसे की त्यांची मूवी आली होती धर्मवीर। धर्मवीर पण एक एक चांगलं बायोपिक आहे, आनंद दिघे साहेबांवरती बनवलेलं। त्याचप्रमाणे ही मूवी पण एक इमोशनल कनेक्टिव्हिटी दाखवते। त्यांच्या सर्वच मूवीज खूप छान बनतात आणि त्या अनुषंगाने आपले मराठी ऑडियन्स जे आहेत ते त्यांच्या मूवीजला चांगला प्रतिसाद देतात। आता पुढे पण आपण एक्सेप्ट करूयात, एक्सपेक्टेशन ठेवूयात की याचे पार्ट जे येणार आहेत देवबंद 3, 4 येणार आहेत असे बोलले जाते आणि हे जर पार्ट्स आले तर नक्कीच त्या मूवीज पण ब्लॉकबस्टर होणार आहेत। आता याचं बजेट फक्त 8 करोड रुपये आहे, फक्त 8 करोड रुपीज, आणि किती पटीने यांनी याचा बॉक्स ऑफिस कलेक्शन केलेलं आहे, 12 पटीपेक्षा जास्त याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेलं आहे। एवढी भारी कमाई मराठी मूवीमध्ये खूप चांगला संकेत देत आहे की येणारे मराठी मूवीज इंडियामध्ये ग्लोबली चांगला बॉक्स ऑफिस कलेक्शन करून दाखवतील आणि पुढे येणारे प्रोजेक्ट्स याच्यावरती पण व्हीएफएक्स वगैरे याच्यावरती काम मराठी मूवीज चांगल्या करत आहेत। आता पाहूयात, आता फक्त चूक एवढीच होत आहे मराठी मूवीजची की एकाच टायमाला खूप साऱ्या मूवीज ज्या आहेत त्या रिलीज केल्या जातात। फक्त एवढी चूक नाही झाली तर मराठी मूवीज मला वाटत नाही इथून पुढे फ्लॉप होऊ शकते। आणि डायरेक्टरवर पण डिपेंड आहे, डायरेक्टर चांगले आहेत, जे डायरेक्टर आहेत जे चांगला डायरेक्शन देत आहेत त्यांच्या मूवीज तर चालणारच आहेत। आणि तुम्हाला देवबंद 2 मूवी कशी वाटली आणि तुंबाडची मंजुळा मूवी कशी वाटली हे पण मला कमेंट मध्ये सांगा। आणि अजून याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे 100 करोडच्या वर किती जाऊ शकतं याचं पण प्रेडिक्शन आपण करूयात, 105 करोड पर्यंत जाऊ शकतं। आता पुढं तर अजून हिंदी मूवीज येणार आहेत आणि मराठी मूवीज पण येणार आहेत, त्यामुळे याचे जे स्क्रीन्स आहेत ते कमी होऊन जातील, परंतु याचा जो क्रेज आहे तो थोडाफार अजून आहे। थँक्यू सो मच आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशीच माहिती मिळवण्यासाठी। थँक्यू सो मच।